शेवगाव शहर आणि तालुक्यामधील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाद्वारे राज्यभर सुरू असलेल्या गोसंरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यात आला असून स्थानिक स्तरावर संबंधित व्यवसायांचे शासकीय नियमानुसार नियमन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या निवेदनामध्ये गोसंरक्षण, गोसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये गोवंशांचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले। शासनाने विद्यमान कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, जनजागृती आणि संवर्धनाच्या उपाययोजना अधिक बळकट कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच शहरामधील मटण, चिकन दुकाने आणि कत्तलखान्यांची शासकीय परवाने, स्वच्छता निकष, आरोग्यविषयक नियम आणि स्थानिक प्रशासनाच्या अटींच्या अनुषंगाने तपासणी करण्यात यावी असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे। नियमांचे पालन सुनिश्चित करून सर्व व्यवसायाने अधिकच पारदर्शकाने शिस्त पद्धतीने चालावेत अशी प्रमुख अपेक्षा असल्याचं सांगण्यात आलं आहे। सार्वजनिक आरोग्य, स्थानिक भावना आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने विषयाची सकारात्मक दखल घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे। याप्रसंगी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक हजर होते। जय श्रीराम। आज 27 तारखेला भारतभर जे निवेदन देण्यात येणार आहे 5,500 तहसीलमध्ये, त्यामध्ये मेन मुद्दा गोहत्या जी मोठ्या प्रमाणात भारतात होती ती बंद झाली पाहिजे। माननीय पंतप्रधानांना सर्वांनी निवेदनाद्वारे 5,500 तहसीलमध्ये निवेदनाद्वारे मागणी केली आहे। त्याच वतीने आम्ही सकल हिंदू समाज शेवगाव शहर व तालुक्याच्या वतीने इथं कमीत कमी हजारांच्या संख्येने आम्ही पण सहाय्य घेऊन हा कायदा लवकरात लवकर यासाठी आम्ही पण निवेदन दिलेले आहे। तसेच शेवगाव शहरातील कत्तल ग्रामदैवत शेजारीचे कत्तलखाने ते पण प्रशासनाने लवकरात लवकर बंद करण्यात यावे आणि त्यानंतर शेवगाव शहरात भरपूर ठिकाणी मंदिरा शेजारी अनधिकृत मटण असेल, चिकन असेल जे दुकाने ते पण प्रशासनाने लवकरात लवकर बंद करावी सकल हिंदू समाज शेवगाव शहर व तालुक्याच्या वतीने मागणी केली आहे। जय श्रीराम। माता जगाची माता, विश्वाची माता आहे। ते विश्वाच्या मातेला मारत असताना कठोर कारवाई का होत नाही याच्यासाठी आपण सर्व चाललंय। आता सरकार तयार आहे, सरकार आपलंच आहे, त्याच्यामुळे सरकार तयार आहे, पण समाजाचा पण प्रयत्न लागला पाहिजे। त्यांनी सांगितलं की मोहन भागवतजींनी पाठीमागच सांगितलं की सरकार तयार आहे गोहत्याबंदी करण्यासाठी किंवा कठोर कारवाईसाठी, पण समाजाचा ज्यावेळेस रेटा बसेल, ज्यावेळेस समाजातून जास्त प्रोत्साहन मिळेल तेव्हाच संसदेमध्ये हे गोहत्याबंदीचं पाहिजे। अनेक राष्ट्र असे की तिथं राजरोजपणे गोहत्या केली जाते, रोडवरती गोहत्या केली जाते। 2-4 राष्ट्र जर सोडले तर सर्व बाकीच्या ठिकाणी गोहत्या होते। म्हणून गोमातेला राष्ट्रमाता बनावी, त्याच्यानंतर गोहत्या करणाऱ्यावरती कठोर कारवाई होईल। किती का गाड्या वाहतात, पुन्हा त्याच गाड्या पकडल्या जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते। नंतर पुन्हा तीच गाडी पुन्हा गाडी वाहण्यासाठी वापरली जाते, तेच कसं आहे पुन्हा तेच पकडले जातात। म्हणून जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपण यांना तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आलो की यांच्या माध्यमातून पूर्ण भारतामध्ये आजच्या तारखेला, आज एकादशी, आजच्या तारखेला 27 तारखेला सर्व भारतामध्ये सर्व तहसीलमध्ये आपण हे निवेदन देणार आहोत। म्हणून या ठिकाणी एहसान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाड्राय, शेवगाव।